की बऱ्याचदा काय होतं सर, फ्रेशर स्टुडंटचं कॉलेज संपल्यावरती आहे ना थोडंसं रिलॅक्स होतात. कारण आयुष्याची गॅप मागची पडतो. 12-14 वर्ष ते 12 आणि ते 15-16 वर्ष शिकतच आलेले असतात पहिलीपासून. तुम्ही काय मी काय. मग कॉलेज संपलं असं वाटतं, हा चला आता आपण मित्रांसोबत थोडं एन्जॉय करूया, रिलॅक्स करूया. आता हुश, फायनली माझी फायनल इयरची एक्झाम झाली. आणि मग त्याच्यामध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही समजत नाही त्यांना, की तुमच्यासोबत बाकीचे लाखो स्टुडंटही पास आउट झालेत. आता ते तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये आलेत. उद्या जर तुम्ही इंटरव्ह्यूला असणार तर ते पण असणार आहेत. तर तो सगळ्यात क्रिटिकल टाइम आहे, की आपण एखाद्या गोष्टीमध्ये स्पेशलायझेशन केलं पाहिजे, स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे, जेणेकरून आपलं करिअर लवकरात लवकर चालू होईल. कारण फायनल इयरच्या एक्झाम दिल्यानंतर येणारा एकूण एक दिवस हा एका फ्रेशर स्टुडंटच्या करिअरच्या दृष्टीने, आयटी कंपनीच्या एचआरच्या दृष्टीने गॅप म्हणून ऍड होत असतो. आणि हे जर कळालं नाही तर तो करिअर गॅप खूप वाढत जातो. मग स्टुडंटचे प्रॉब्लेमही वाढत जातात आणि मग ते काहीतरी चुकीच्या गोष्टींमध्ये, जसं मी म्हटलं की फेक एक्सपिरियन्सेस कर किंवा बाकीच्या काहीतरी चुकीच्या गोष्टींमध्ये अडकतात.